उद्योग जगतातील दिग्गजांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. अनिल अंबानी, DVR सुब्रमण्यम, निरंजन हिरानंदानी यांसह इतरही उद्योगपतींनी मेघदूत या शासकीय बंगल्यावर जात घेतली भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. भाजप आमदार परिणय फुके आणि मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टी उपसिंचन योजनेचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सुरेश धस यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही उपस्थित. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सोनावणे, आमदार क्षीरसागर यांचीही उपस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आमदार सुरेश धस यांचं कौतुक. आधुनिक भगीरथ असा केला उल्लेख. बीड जिल्ह्यातील दुष्काळ आता भूतकाळ होणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असं काम करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. येत्या वर्षभरात नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू करू. तसंच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालतील. बीडमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन. कुठल्याही चुकीच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. बीडच्या वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ दिलं. मात्र सरपंच हत्या प्रकरणात फडणवीसांची कणखर भूमिका. सुरेश धस यांचं वक्तव्य. शेवटचा आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. ज्यावेळी हा तपास संपेल त्यावेळी आपल्याला कळेल. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. बाकी कुणाकडून अपेक्षा नाहीत पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहेत. सुरेश धस यांचं वक्तव्य. तर धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख. धस पूर्वी शिवगामी म्हणायचे त्यामुळे आज फडणवीसांविषयी ममत्वभाव येतोय. पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य. धसांनी भाषणात फडणवीसांना बाहुबली असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला व पुरुष खो खो संघातील खेळाडूंचा सत्कार केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा. त्यांच्या विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्त्वाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. सट्टा बाजाराच्या आकड्यानुसार भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता काबीज करणार. भाजपला 35 ते 37, आपला 33 ते 35 जागा मिळवण्याचा अंदाज. दिल्ली विधानसभा निवडणूक मतदारानंतर सट्टा बाजारचे एक्झिट पोल समोर. दिल्ली विधानसभेत भाजपची सत्ता येणार. चाणक्य पोल डायरी, पीपल्स इन्साइटचा एक्झिट पोल. चाणक्यचा अंदाज. भाजपला 39 ते 44, आपला 25 ते 28 जागा. पोल डायरीनुसार भाजप 42 ते 50, आप 18 ते 25 आणि पीपल इन्साइटच्या भाजपला 40 ते 44 तर आम आदमी पक्षाला 25 ते 29 जागांचा अंदाज. दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 35 ते 40, आपला 32 ते 37 तर काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज. राहुल सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे. सोलापूरकरांच्या वक्तव्याविरोधात उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मुख्यमंत्र्यांकडे मागणी. साताऱ्यात राहुल सोलापूरकरांविरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आंदोलन. सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा. सोलापुरातील मराठा समाज बांधवांचं पोलिसांना निवेदन. सोलापूरकरांच्या तोंडाला काळं फासण्यासोबतच त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचाही दिला इशारा.
कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमान यांनी घेतली राहुल सोलापूरकरांच्या कुटुंबियांची भेट. त्यांच्या घराबाहेरील सुरक्षेचाही आढावा घेतला. परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. जिल्हाप्रमुख विशाल कदम आज करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात अर्धा तास चर्चा. काल रात्री भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामं आणि कॉलेज संदर्भातील विविध विषयांवर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा. छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक असल्याचा पत्रात उल्लेख. पीक विमा प्रकरणातील 4 लाख बोगस अर्ज फेटाळले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. कृषी खात्यातील घोटाळ्याबद्दल काही माहित नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. या संदर्भात नेमण्यात आलेल्या व्ही राधा समितीच्या शिफारशीवर बोलण्यासही कोकाटेंचा नकार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी ही भेट झाली. आगामी काळातील निवडणुका या युद्ध असणार असल्यानं आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करण्यास सुरुवात करा. राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांचं सूचक वक्तव्य. एकनाथ खडसे सत्ता पिपासू. जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात. खडसे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. खोपोली येथील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमास उद्धव ठाकरेंनी भेट दिली. वृद्धांसोबत उद्धव ठाकरेंचा मनमोकळेपणाने संवाद झाला. सेवा कार्य अविरत सुरू राहू दे. कर्मचारी वर्गाला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा. ठाण्यातील किसन नगर 3 परिसरातील मार्केटचा राजाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरती. नवसाला पावणारा अशी बाप्पाची ओळख असून यंदा मंडळाचं 17वं वर्ष आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथे मंत्री नितेश राणे यांचा मोर्चा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात. पीडित ससाणे कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार मॅच्युअर नेते. तिघं मिळून पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सोडवतील. वनमंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजय नगर भागातील प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे राजकीय ज्ञान तपासलं. नितेश राणेंविरोधात संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीचं प्रकरण. सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का हे पटवून द्या. न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना निर्देश. फेस डिटेक्शन प्रणालीमुळे मंत्रालयाबाहेर रांगा. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं नाना पटोलेंची एक्सपोस्ट. जुनी पास मंजुरी व्यवस्था लागू करण्याचीही त्यांनी मागणी केली. म्हाडा कोकण मंडळातर्फे 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत. ठाण्यात डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत ही सोडत काढली. ठाणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. गणेश नाईकांची प्रतिक्रिया. जनता दरबार कुणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्या. मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आजपासून 8 जिल्ह्यात युवा जोडो अभियान. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची माहिती. हिंदू समाज संघटित झाला तरच त्याची भरभराट होऊ शकते, तर दुभंगलेला समाज नष्ट होतो. मोहन भागवत यांचं वक्तव्य. महाराष्ट्र 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरं केलं जाणार.
सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती. बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीने बायोमेट्रिक आणि कागदपत्रांची तपासणी सुविधा केंद्रांवरच होणार. कामगार मंत्री आकाश हुंडकर यांचे निर्देश. राज्यात कामगार नोंदणीसाठी 366 तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती. जीबीएस संदर्भात आज आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक होणार. बैठकीत काही नियमावली संदर्भात चर्चा होणार. पुण्यात जीबीएसच्या 4 नवीन रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या 170 वर. 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक 38 रुग्ण. नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क. 20 आयसीयू बेड तयार. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात मांगली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये आढळले बर्ड फ्लूचे विषाणू. 10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून कोंबड्या मारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू. बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण. विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या लोहमार्गावर चाचणी पूर्ण. पोहरादेवीच्या बंजारा विरासत वास्तू संग्रहालयातील सेवा ध्वज तात्काळ लावण्याची मागणी. ध्वजाच्या मागणीसाठी महंत आक्रमक. 9 तारखेपर्यंत ध्वज लावला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा. शिर्डीत प्रसादालयात जेवणासाठी कुपन आवश्यक. दुहेरी हत्याकांडानंतर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. नालासोपाऱ्यामधील अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक. घराच्या बदल्यात घर द्या आणि घरं तोडा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर. कारवाई स्थगित. माणगावमधील अनधिकृत दुकानांवर नगरपंचायतची कारवाई. माणगाव दिघी महामार्गावरील सरकारी दवाखान्या शेजारील 15 दुकानांवर चालवण्यात आला जेसीबी. नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार समान काम समान वेतन या मागणीसाठी संप 10 फेब्रुवारीपासून पुकारणार. संपावर न जाण्याचं मंत्री गणेश नाईक यांचं आवाहन. थकीत देयकं न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन. तब्बल 80,000 कोटींहून अधिकची थकबाकी असल्याची कंत्राटदारांची माहिती. सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक. तुळजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको. विविध पक्ष संघटनांचा रास्ता रोकोत सहभाग. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शक्तीपीठ मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कुठल्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचीही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण न करण्याची ही भूमिका. भिवंडीत श्रमजीवी संघटनेच्या वतीनं उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू. वन हक्क पट्टे मिळवण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे निर्णायक आणि बेमुदत आंदोलन. विद्यार्थी आणि तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात अमरावती शहर NSUI तर्फे धरणे आंदोलन. अमरावती विद्यापीठासमोर आंदोलकांकडून घोषणाबाजी. परभणीत अखिल भारतीय किसान सभेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी. अर्थसंकल्प शेतकरी आणि जनविरोधी असल्याचा आरोप. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मैदानात केलं आंदोलन. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. ज्येष्ठ विधिज्ञ अमित देसाई यांची विशेष सरकारी वकील म्हणून वर्णी. राज्य सरकारच्या कायदा आणि न्याय विभागाकडून आदेश जारी. खंडपीठापुढे आज होणार सुनावणी. बीडच्या धारूर येथे वाल्मिक कराड यांच्या संबंधित बातम्या पाहिल्यानं तरुणाला गंभीर मारहाण. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या तर तुझा पण संतोष देशमुख करू. मारहाण करणाऱ्यांची तरुणाला धमकी. महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू. समितीमार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार. समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार.
आर्थर रोड कारागृहात सैफ अली खान प्रकरणातील शरीफुल इस्लामची ओळख परेड. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत झाली ओळख परेड. शासनाचा एजंट आहे असं सांगत आदिवासी कुटुंबाचं बँक खातं केलं रिकामं. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील साल्हे गावातील हा प्रकार. कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्यातच 2 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांना अटक. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील घटना. नागपूरच्या लाचलुचपत विभागाची कारवाई. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाशिमच्या पोलीस अधिकारी योगिता भारद्वाज विरुद्ध गुन्हा दाखल. 2019 मध्ये व्यापाराचे जप्ती साहित्य गहाळ केल्याप्रकरणी वाशिम न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक शहरात अवैधरित्या फिरणाऱ्या दोघा तडीपारांना नाशिक पोलिसांनी केली अटक. आदेश बुवा आणि आकाश पवार अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.